श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे हेअर क्लिप कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। यासाठी मी 2 हेअर क्लिप घेतलेले आहेत व त्याला डिझाइन करण्यासाठी लाल खडे आणि आरसे घेतलेले आहेत। याचाच वापर करून आपण खूप सुंदर अशी डिझाइन करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे असे आरसे घेतलेले आहेत। याचाच वापर करून आपण खूप सुंदर अशी डिझाइन करायची आहे। चला तर आपण डिझाइन करूया। ही डिझाइन चिटकवण्यासाठी आपण फेविकॉलचा वापर येथे करायचा आहे। हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे। आपण तो जास्त वापरला तरीही चालतो, सुकल्यानंतर तो अजिबात दिसत नाही, त्यामुळे आपण येथे फेविकॉल जास्तच वापरायचा आहे। खूप सुंदर असा आज आपण हेअर क्लिप तयार करणार आहोत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप छान असा हेअर क्लिप आज आपण तयार करणार आहोत। मी येथे फेविकॉल चिटकवून त्याच्यावरती आरसा चिटकवून घेतलेला आहे व त्या आरशाच्या गोलवेढ्यावरती आपण लाल खड्यांनी डिझाइन करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, मी याआधी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। काळे मणी व गोल्डन मणी वापरून मंगळसूत्र तयार केलेले आहेत। त्याचबरोबर पांढरे जे मोती असतात त्या मोत्यांचे मंगळसूत्र खूप सुंदर असे तयार केलेले आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मणी वगैरे वापरून खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार केलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। 25 ते 30 प्रकारचे मंगळसूत्राचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। हे पहा, आपण इथे साईडला फेविकॉल चिटकवून घेतलेला आहे। आता आपण या चिटकवलेल्या फेविकॉलवरती एक लाल खडा चिटकवून घ्यायचा आहे। खूप सुंदर अशी ही क्लिपची डिझाइन होते। आपण असे हेअर क्लिप विकत आणत असतो, ते विकत न आणता घरच्या घरी खूप सुंदर आणि छान अशा डिझाइन आपल्याला करता येतात। मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर अशा बांगड्यांच्या डिझाइन दाखवलेल्या आहेत। आपल्याकडे ज्या बांगड्या वापरून झालेल्या असतात, ज्या जुन्या बांगड्या असतात, त्या जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा मैत्रिणींनो, हे अशा आपण एका शेजारी एक सर्व खडे चिटकवून घ्यायचे आहेत। या असे एका शेजारी एक असे सर्व खडे चिटकवून घ्यायचे। आपण इथे फेविकॉलचा वापर हा जास्त करायचा। हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे, तो सुकल्यानंतर दिसत नाही, त्यामुळे फेविकॉल जास्तच वापरायचा। खूप सुंदर अशी मी हेअर क्लिपची डिझाइन आज तुम्हाला दाखवलेली आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। या पद्धतीने आपला हा हेअर क्लिप झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद।